सुंदरी या मालिकेमध्ये आपण पाहणार आहोत की सुंदरी ही कलेक्टर झालेली असते आणि तिचा सत्कार करण्यासाठी गावातील सर्व लोक आलेले असतात. सरपंचसुद्धा त्या ठिकाणी आलेले असतात. मात्र माधव नानांना आता आदित्यचं सर्व सत्य हे सर्वांसमोर पण आणायचं असतं. पण त्यावेळेस सुंदरीचं सर्वजण कौतुक करत असतात. सरपंच साहेब म्हणतात की शेवटी सुंदरी ही कलेक्टर झालीच. तेव्हा माधव नाना म्हणतात की हो, सुंदरी कुठल्या कठीण परिस्थितीतून कलेक्टर झाली हे तिलाच माहिती आहे आणि तिने आपल्या गावाचं नाव, तालुक्याचं आणि राज्याचं उज्ज्वल केलेलं आहे. सुंदरीसारखी मुलगी कुठल्या कठीण प्रसंगातून जाऊन कलेक्टर होऊ शकते याचा मला तिच्यावरती अभिमान आहे. आता इकडे अनु मॅडम ही त्या ठिकाणी उभी असते. तेव्हा आदित्य हा अनुला म्हणतो की अनु, अगं तू या ठिकाणी थांबू नकोस, कारण इथून बाहेरून लोक आलेली आहेत आणि त्याचं इन्फेक्शन तुला होईल आणि तुझं इन्फेक्शन हे बाळाला होईल, तर बाळासाठी तू इथं थांबू नको. तेव्हा अनु म्हणते की नाही, मला सुंदरीचं कौतुक बघायचं आहे, त्यामुळे मला इथं थांबावंसं वाटतं आहे. पण आदित्य म्हणतो का अगं, पण बाळासाठी तर तुला हे सर्व करावंच लागणार आहे. तुझ्यावर जे काही इन्फेक्शन होईल ते बाळाला होईल आणि तुला हे असं काही होऊ नये असं मला वाटतं. तेव्हा अनु म्हणते की ठीक आहे. मग ते दोन्ही जाऊ लागतात. त्यावेळेस सरपंच हे आदित्यला बोलवतात की आदित्यराव जरा इकडे येतात का. तेव्हा आदित्य हा अनुला म्हणतो की अनु, तू इथंच बैस, निदान बाळासाठी तरी बैस, त्या ठिकाणी येऊ नकोस. त्यावेळेस अनु ही तिथंच थांबते आणि आदित्य त्या ठिकाणी जातो. तेव्हा सरपंच साहेब हे आदित्यला म्हणतात की आदित्यराव, सुंदरीने तुमचं नाव रोशन केलेलं आहे, आमची मुलगी खूप हुशार आहे. तेव्हा आदित्य म्हणतो की हो, सुंदरीने कुठल्या कठीण प्रसंगातून कलेक्टर झाली आहे हे मला माहिती आहे आणि ते तिने करून दाखवलं. तेव्हा तिला यापुढे मी अशीच साथ देईल असं तुम्हाला शब्द देतो. आणि आदित्यचे असे बोलणे ऐकून गावकरी सर्व टाळ्या पिटतात. तेव्हा अनु म्हणते की नेमकं आदित्य काय बोलत आहेत आणि तिला काही ऐकायला येत नसतं. त्यावेळेस आदित्य त्या ठिकाणी निघून जातो. तेव्हा सगळी लोक जातात. पण माधव नाना सरपंचला म्हणतात की सरपंच साहेब, जरा जेवण करून जा ना. तेव्हा सरपंच म्हणतात की नाही, मला इथून निघायला हवं. सरपंच जात असतात. त्याच वेळेस त्यांच्याजवळ आदित्यजवळ अनु उभी होते आणि अनुला बघून सरपंच म्हणतात की आदित्यराव, या कोण आहेत. तेव्हा आदित्य हा काहीच बोलत नाही आणि काहीतरी उत्तर देऊन त्या ठिकाणून सरपंच जाऊ लागतात. अनुला घेऊन आदित्य हा आतमध्ये जातो. तो म्हणतो की अगं अनु, चल, मला कसं तरी होत आहे, तू चल लवकर घरामध्ये. तेव्हा अनु म्हणते की ठीक आहे, मी येथे तुम्हाला औषधी देते आणि म्हणून ते रूममध्ये जाऊ लागतात. आदित्य हा अनुला रूममध्ये सोडतो आणि बाहेर येतो. माधव नाना सांगतो की आता मी सर्व अनु मॅडमला सांगणार आहे आणि मला तुम्ही कोणीही अडवू शकत नाही. त्यावेळेस मामाची मुलगी म्हणते की अहो बाबा, जाऊ द्या, याच्याने अनु मॅडम आणि त्याच्या बाळाने काय केलेला आहे परिणाम अनु आणि अनुच्या बाळावर होणार आहे, त्यामुळे तुम्ही काहीही बोलू नका. तेव्हा महादेव नाना म्हणतो की नाही, मला सुंदरीबद्दल न्याय हवा आहे. सुंदरीने कुठल्या कठीण प्रसंगातून पुढे गेलेली आहे. घरातील सर्व लोक हे माधव नानाला समजावत असतात की एवढा असून आदित्यच्या नाकावर टिचून सुंदरी ही कलेक्टर झाली ना, मग आता कशाला बोलायचं आहे. त्यावेळेस त्या ठिकाणी आदित्य येतो. आदित्य हा माधव नानांना म्हणतो की भाऊजी, मला माफ करा ना, आणि तुम्ही हे अनुला काही सांगू नका. तुम्ही अनुला जर हे सर्व सांगितलं तर आमचा संसार उद्ध्वस्त होईल आणि यात अनुची काही चूक नाही. तेव्हा मामा म्हणतात की मग माझ्या पोरीने काय करावं, तिचंही तर संसार उद्ध्वस्त झालेला आहे ना. तेव्हा घरातील सर्वजण हे माधव नानाला समजावत असतात. त्या ठिकाणी ही मग अनुची आई येते आणि अनुच्या आईला बघून आदित्य म्हणतो की तुम्ही सांगा ना जरा यांना काही. म्हणून अनुची आई ही माधव नानासोबत हात जोडून सांगते की नाना, जरा ऐका ना, तुम्ही काहीतरी करा ना, यात माझ्या मुलीचा काय दोष आहे असं सांगू लागतात. तेव्हा माधव नाना म्हणतात तर मग त्याने 2 मुलींना फसवलेलं आहे आणि ही चुकी त्याची माफ करण्यासारखी नाही, तर शिक्षाही त्याला झालीच पाहिजे. आदित्य हा सुंदरीसमोर पण हात जोडतो. आता आपण बघूयात की नाना हे अनुला सांगण्यास यशस्वी होतात का. असेच भाग पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. सुंदरी या मालिकेमध्ये आपण पाहणार आहोत
की सुंदरी ही कलेक्टर झालेली असते आणि तिचा सत्कार करण्यासाठी गावातील सर्व लोक आलेले असतात. सरपंचसुद्धा त्या ठिकाणी आलेले असतात. मात्र माधव नानांना आता आदित्यचं सर्व सत्य हे सर्वांसमोर पण आणायचं असतं. पण त्यावेळेस सुंदरीचं सर्वजण कौतुक करत असतात. सरपंच साहेब म्हणतात की शेवटी सुंदरी ही कलेक्टर झालीच. तेव्हा माधव नाना म्हणतात की हो, सुंदरी कुठल्या कठीण परिस्थितीतून कलेक्टर झाली हे तिलाच माहिती आहे आणि तिने आपल्या गावाचं नाव, तालुक्याचं आणि राज्याचं उज्ज्वल केलेलं आहे. सुंदरीसारखी मुलगी कुठल्या कठीण प्रसंगातून जाऊन कलेक्टर होऊ शकते याचा मला तिच्यावरती अभिमान आहे. आता इकडे अनु मॅडम ही त्या ठिकाणी उभी असते. तेव्हा आदित्य हा अनुला म्हणतो की अनु, अगं तू या ठिकाणी थांबू नकोस, कारण इथून बाहेरून लोक आलेली आहेत आणि त्याचं इन्फेक्शन तुला होईल आणि तुझं इन्फेक्शन हे बाळाला होईल, तर बाळासाठी तू इथं थांबू नको. तेव्हा अनु म्हणते की नाही, मला सुंदरीचं कौतुक बघायचं आहे, त्यामुळे मला इथं थांबावंसं वाटतं आहे. पण आदित्य म्हणतो का अगं, पण बाळासाठी तर तुला हे सर्व करावंच लागणार आहे. तुझ्यावर जे काही इन्फेक्शन होईल ते बाळाला होईल आणि तुला हे असं काही होऊ नये असं मला वाटतं. तेव्हा अनु म्हणते की ठीक आहे, मग ते दोन्ही जाऊ लागतात. त्यावेळेस सरपंच हे आदित्यला बोलवतात की आदित्यराव जरा इकडे येतात का. तेव्हा आदित्य हा अनुला म्हणतो की अनु, तू इथंच बैस, निदान बाळासाठी तरी बैस, त्या ठिकाणी येऊ नकोस. त्यावेळेस अनु ही तिथंच थांबते आणि आदित्य त्या ठिकाणी जातो. तेव्हा सरपंच साहेब हे आदित्यला म्हणतात की आदित्यराव, सुंदरीने तुमचं नाव रोशन केलेलं आहे, आमची मुलगी खूप हुशार आहे. तेव्हा आदित्य म्हणतो की हो, सुंदरीने कुठल्या कठीण प्रसंगातून कलेक्टर झाली आहे हे मला माहिती आहे आणि ते तिने करून दाखवलं. तेव्हा तिला यापुढे मी अशीच साथ देईल असं तुम्हाला शब्द देतो. आणि आदित्यचे असे बोलणे ऐकून गावकरी सर्व टाळ्या पिटतात. तेव्हा अनु म्हणते की नेमकं आदित्य काय बोलत आहेत आणि तिला काही ऐकायला येत नसतं. त्यावेळेस आदित्य त्या ठिकाणी निघून जातो. तेव्हा सगळी लोक जातात. पण माधव नाना सरपंचला म्हणतात की सरपंच साहेब, जरा जेवण करून जा ना. तेव्हा सरपंच म्हणतात की नाही, मला इथून निघायला हवं. सरपंच जात असतात त्याच वेळेस त्यांच्याजवळ आदित्यजवळ अनु उभी होते आणि अनुला बघून सरपंच म्हणतात की आदित्यराव, या कोण आहेत. तेव्हा आदित्य हा काहीच बोलत नाही आणि काहीतरी उत्तर देऊन त्या ठिकाणून सरपंच जाऊ लागतात. अनुला घेऊन आदित्य हा आतमध्ये जातो. तो म्हणतो की अगं अनु, चल, मला कसं तरी होत आहे, तू चल लवकर घरामध्ये. तेव्हा अनु म्हणते की ठीक आहे, मी येते, तुम्हाला औषधी देते. आणि म्हणून ते रूममध्ये जाऊ लागतात. आदित्य हा अनुला रूममध्ये सोडतो आणि बाहेर येतो. माधव नाना सांगतो की आता मी सर्व अनु मॅडमला सांगणार आहे आणि मला तुम्ही कोणीही अडवू शकत नाही. त्यावेळेस मामाची मुलगी म्हणते की अहो बाबा, जाऊ द्या, याच्याने अनु मॅडम आणि त्याच्या बाळाने काय केलेला आहे परिणाम अनु आणि अनुच्या बाळावर होणार आहे, त्यामुळे तुम्ही काहीही बोलू नका. तेव्हा महादेव नाना म्हणतो की नाही, मला सुंदरीबद्दल न्याय हवा आहे. सुंदरीने कुठल्या कठीण प्रसंगातून पुढे गेलेली आहे. घरातील सर्व लोक हे माधव नानाला समजावत असतात की एवढा असून आदित्यच्या नाकावर टिचून सुंदरी ही कलेक्टर झाली ना, मग आता कशाला बोलायचं आहे. त्यावेळेस त्या ठिकाणी आदित्य येतो. आदित्य हा माधव नानांना म्हणतो की भाऊजी, मला माफ करा ना, आणि तुम्ही हे अनुला काही सांगू नका. तुम्ही अनुला जर हे सर्व सांगितलं